सर्व समाज बांधवांना जय रविदास। आपण संपूर्ण चर्मकार समाजाने असा निर्णय घेतला की राज्य शासनानं जे काही आता अबकडचं धोरण आणलेलं आहे, उपवर्गीकरण, त्याला आपला विरोध आहे। आणि हा विरोध प्रत्येक समाज बांधवांनी छाती ठोकपणे सांगायचा आहे, समाजामध्ये याचा प्रचार प्रसार करायचा आहे। कारण हा समाजाच्या दृष्टीनं घातक निर्णय आहे। कारण हे उपवर्गीकरण नेमकं काय आहे याचं अजून कोणालाही माहीत नाही, परंतु शासनानं घाई केलेली आहे की हे लागू करावं। आम्ही त्यांना विरोध केलेला आहे, कॅबिनेटला हा विषय थांबवलेला आहे। परंतु हा विषय तुमच्याही लक्षात आला पाहिजे की उपवर्गीकरण म्हणजे काय। आपल्या ज्या 59 जाती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांच्या आहे, यांना हे आरक्षण त्यांना वाटून द्यायचं आहे। महार, मांग, चांभार अशी जी काही समाज आहे, वाल्मिकी, यांनामध्ये डिवाईड करायचं आणि आपल्यामध्ये भांडणं लावायचे आहे। याच्यामध्ये सगळ्यात मोठा समाज हा बौद्ध समाज आहे, महार समाज आहे। तरीसुद्धा त्यांचा या गोष्टीला विरोध आहे। त्यांचं म्हणणं आहे की हा मागासवर्गीय समाज एकत्र राहायला पाहिजे। याच्या असे जर तुकडे झाले तर याच्यानंतर अजून काही गोष्टी लादल्या जातील, मग त्या सहन कराव्या लागतील। आणि म्हणून आता या ठिकाणी मेहतर समाज, बौद्ध समाज, चर्मकार समाज हा एकत्र आलेला आहे। काही मातंग समाजाची लोकंसुद्धा आपल्याबरोबर आहे, काही मातंग समाजाची लोकं आपल्याबरोबर नाही। आणि त्या मातंग समाजाच्या मागणीवरून हे उपवर्गीकरण मान्य झालेलं आहे आणि त्याला सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यामुळे फार मोठा संभ्रम निर्माण झाला, हे करायचं की नाही करायचं वगैरे। परंतु हे जे काही संविधान च्या विरोधामध्ये हा निर्णय झालेला आहे, जस्टिस गवईंनी जो काही निर्णय दिला तो संविधानाच्या विरोधात असल्यामुळे तो आम्हाला मान्य नाही। आणि म्हणून आपल्यामध्ये वादावादी नको, आपल्यामध्ये गटतट नको, एकीचं वातावरण पाहिजे। कारण हे उपवर्गीकरण चालू झाल्यानंतर आपल्या अनुशेषाचं काय, आपला जो नोकरीमध्ये अनुशेष गेल्या 9 वर्षापासून बंद आहे, तो जवळजवळ 2 लाख ते 3 लाख अनुशेष आहे। आणि तो अनुशेषाच्या जागा आम्हाला भरल्या पाहिजे। आणि म्हणून शासनानं पहिल्यांदा अनुशेष सुरू करावा, तो अनुशेष भरू द्यावा। उपवर्गीकरणाचं बिल हे लोकांमध्ये द्यावं, त्याच्यावर ऑब्जेक्शन मागावे, ते नेमकं काय आहे, आम्हाला काय फायदा, काय नुकसान, कोणत्या जातीला काय मिळणार आहे, अशा प्रकारची गोष्ट ही ओपन झाली पाहिजे। पण ती ओपन होत नाही। कुठंतरी घाईगर्दीमध्ये हा कायदा पास करायचा आणि समाजाला अडचणीत आणायचा, अशा प्रकारचा हेतू असल्यामुळे मी समाज बांधवांना विनंती करतो की याला कडाडून विरोध करायचा आहे, ठामपणे विरोध करायचा आहे। आणि याबद्दल काही आपल्याला माहिती पाहिजे असेल तर मला आपण फोन करा, मी निश्चितपणानं आपल्याला देईन।